नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत GCC TBC 40 WPM चे फायनल एग्जाम। तर बघा, GCC TBC मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही विषयाची 40 WPM ची फायनल एग्जाम सेमच होणार आहे, परंतु या वेळेस आता काही नवीन बदल करण्यात आलेले आहे या एग्जाममध्ये। तर ते कोणत्या प्रकारचे बदल आहे आणि तुमची कॉम्प्युटर टायपिंगची परीक्षा ही 10 जून 2024 पासून सुरू होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातली। तर त्यामध्ये आपल्याला 40च्या पेपरमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, काय पॅटर्न आहे, मार्किंग पद्धत काय आहे, किती त्याला टायमिंग आहे, तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि संपूर्ण मी पेपर तुम्हाला सोडून दाखवणार आहोत। म्हणजेच तुम्ही कॉम्प्युटर टायपिंग 40च्या पेपरमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, काळजीपूर्वक पहा आणि आपण या व्हिडिओला करूया सुरू। तर चॅनलवर जर नवीन असेल कोणी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर याला लाईक सुद्धा करायचं आहे। तर आपल्या एक्झामला स्टार्ट करूया। तर बघा, जसं आपण स्टार्ट केलेला आहे तसं आपल्याला इकडे ट्रायल पॅसेज आलेला आहे 3 मिनिटांचा। तर बघा, आपल्याला या 3 मिनिटांमध्ये हा पॅसेज आपल्याला टाईप करायचा आहे। याचे कोणत्याही प्रकारचे मार्क वगैरे काहीही नसतात, फक्त आपल्याला हे ट्रायल दिलेला आहे। याचे कोणतेही मार्किंग पद्धत नाही आहे, फक्त आपल्याला प्रॅक्टिससाठी दिलेला आहे 3 मिनिटाचा पॅसेज हा। तर तुम्ही प्रॅक्टिस म्हणून हा पॅसेज आपल्याला कंपल्सरी सर्वांनाच टाईप करावा लागेल। ते इंग्लिश, मराठी आणि हिंदी या तिन्ही विषयामध्ये अशाच प्रकारचे तुम्हाला येणार आहेत। सब्जेक्ट 40च्या मध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे येणार आहे। 30मध्ये सुद्धा ट्रायल पॅसेज आलेला आहे। 30चा सुद्धा मी याची 30ची सुद्धा फायनल एक्झाम आत्ताची नवीन मी टाकलेली आहे या चॅनलवर। जर तुम्ही पाहिली नसेल तर पाहून घ्या। आणि बघा, याच्यातनी आपल्याला ट्रायल पॅसेज याच्यातनी आपण टाईप करू, याला कोणत्याही प्रकारचे मार्किंग वगैरे नाही आहे। आणि बरेच मुलांची कमेंट असतात का बॅकस्पेस घेतल्यानं काही मार्क कमी होतात का, तर कोणत्याही प्रकारचे बॅकस्पेस वापरल्यानं मार्क कमी होत नाही, ठीक आहे। तर त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही बिंदास टाईप करा। जे येते ते आपल्याला पहिले टाईप करून घ्यायचं आहे। मार्किंग पद्धत नाही आहे, निगेटिव्ह पद्धत नाही आहे। तर मी पूर्ण पॅसेज आपला टाईप करून घेऊया। आणि चुकासुद्धा तुम्ही नंतर टाईम जर उरला तर चुकासुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकता स्पीड पॅसेजमध्ये। स्पीड पॅसेजमध्येही करू शकता आणि लेटरमध्येही तुम्ही करू शकता। सर्वच प्रकारच्या चुका आपण याच्यामध्ये दुरुस्त करू शकतो। फक्त आपल्याला व्यवस्थित टाईप करायचं आहे। तर बघा, माझा मी 2.5 मिनिट झालेले आहे। आपला कधीही पॅसेज सबमिट होऊ शकतो। ऑटोमॅटिक आपला पेपर चालू होईल एवढं झाल्यानंतर। तर बघा, आपला इथे 4 सेकंदातनी आपला जो पेपर आहे तो चालू झालेला आहे। तर बघा, लॉग इन आलेला आहे। याच्यातनी आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकून देईल तुम्हाला, त्यानंतर लॉग इन करायचं आहे। इथून याच्यातनी संपूर्ण माहिती चेक करून घ्या, आपलीच आहे किंवा नाही आहे। सर्व माहिती चेक करा। सीट नंबर आहे, कॅन्डिडेट नेम आहे, सेंटरचं नाव आहे, नेम ऑफ द सेंटर आहे, ॲड्रेस ऑफ सेंटर आहे, इन्स्टिट्यूटचं तुमचं नाव असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे। बघा, याच्यातनी GCC TBC 40 WPMचं आपला पेपर आहे इंग्लिश सब्जेक्टचा। इंग्लिश असू शकते, हिंदी असू शकते आणि मराठी सुद्धा असू शकते। तर कोणताही असला तरी काही प्रॉब्लेम नाही।
सेम मी जसं आज सोडवणार आहोत तसंच तुम्हाला ते सोडवायचं आहे। त्यानंतर लॉग इन आणि स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। जसं मी क्लिक केलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला बघा ईमेल आलेला आहे 5 मिनिटाचा। तर या 5 मिनिटातच आपल्याला संपूर्ण ईमेल सोडवायचा आहे। तर बघा ईमेल सोडून घेऊ। याला 5 मिनिट दिलेले आहे आणि 5 मिनिटांनी बघा आपल्याला पूर्ण सोडवायचं आहे। तर ईमेलला 5 मार्क दिलेले आहे। तर ईमेलसाठी 5 मार्क आहेत। तर आपण सर्व ईमेल सोडून घेऊया पहिले। तर जसं इथं दिलेलं आहे तसंच टाईप करायचं आहे, काही वेगळं टाईप करायचं नाही। जसं त्यातनी दिलेलं आहे तसंच टाईप करा, जसं आहे तसंच टाईप करायचं आहे। बघा मी मेल 2 मध्ये जे होतं ते मी टाईप केलेलं आहे। त्यानंतर सब्जेक्टमध्ये आपल्याला सेव्ह ॲनिमल्स टाईप करायचं आहे। जे कॅपिटल आहे ते कॅपिटल घ्या, जे स्मॉल आहे ते स्मॉल ठेवायचं आहे। फुल स्टॉप असेल तर फुल स्टॉप द्या। त्यानंतर CC मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे हवाला ॲड्रेस फॉरेस्ट ऑफिस @gmail.com आहे। त्यानंतर BCC मध्ये आपल्याला जे दिलं असेल ते आपल्याला टाईप करायचं आहे फॉरेस्ट हेड ऑफिस @gmail.com आहे। त्यानंतर आपल्याला याच्यातनी दिलेला आहे मॅसेज। तर जो मॅसेज असेल तो जसा आहे तसाच आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे। तर बघा मी पूर्ण मॅसेज टाईप केलेला आहे। फुल स्टॉप आहे तर फुल स्टॉप द्या अशा प्रकारे। त्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी अटॅचमेंटच्या 2 फाईली याला जोडायच्या आहेत। तर दोन्ही अटॅचमेंटच्या फाईली आपल्याला जोडायच्या आहे। तर बघा अटॅचमेंट 1 मध्ये जा, इथे क्लिक करायचं आहे आणि कोणत्या नावाची घ्यायची आहे ॲनिमल्स। तर याच्यातली ॲनिमल्स नावाची अटॅचमेंट याच्यातनी जोडायची आपल्याला। तर बघा इथे ॲनिमल्स GIF आहे फाईल, तर हिला घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथून अटॅच करा। त्यानंतर दुसरी फाईल इथे दिलेली आहे फॉरेस्ट नावाची। तर बघा इथे अटॅचमेंटवर क्लिक करा आणि त्यातून फॉरेस्ट नावाची अटॅचमेंट घ्यायची आहे दुसरीवाली। पहिले पाहून घ्या कुठं आहे। तर बघा फॉरेस्ट JPG नावाची इथे अटॅचमेंट आलेली आहे दुसरी। त्यानंतर अटॅच करा। सबमिट सेंड बटनावर क्लिक करायच्या अगोदर पहिले जर काही चुका वगैरे जर असेल तर ते चुका तुम्ही दुरुस्त करू शकता, कोणतेही तुमचे मार्क कटणार नाही। तर पहिले पाहून घ्या कुठे चुका आहे किंवा नाही आहे। तर बघा मला याच्यातनी कुठेही चुका नाही दिसत आहे, त्यामुळे मी याच्यातनी सेंड बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्या मेलला पाठवायचं आहे। तर मेलला पाठवल्यानंतर पहिले आपण ॲटोमॅटिक यातून सबमिट करत असो, परंतु आता नवीन पद्धतीनुसार तुम्ही सबमिट करू शकत नाही आहे, ठीक आहे। तर तुम्हाला 5 मिनिटं वेट करावंच लागेल। तर आता आपल्याला बघा इथं 1.5 मिनिट शिल्लक राहिलेला आहे। तर 1.5 मिनिट आपल्याला थांबावं लागेल, तेव्हाच ते ॲटोमॅटिक सबमिट होईल। आणि पुढचा जो स्पीड पॅसेज आहे याच्या पुढचा तो आपल्याला डायरेक्ट आता सेकंड नंबरला स्पीड पॅसेज लागणार आहे। त्याच्यामुळेच आपल्याला फर्स्ट ऑफ ते ट्रायल पॅसेज दिलं होतं, त्याच्यामुळं ते ट्रायल पॅसेज होतं प्रॅक्टिससाठी। तर आता लगेच आपला ईमेल झाल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यातनी स्पीड पॅसेजसुद्धा लागणार आहे। तर ही एक नवीन पद्धत आहे आणि ही पद्धत फक्त आता या 10 जूनपासून जेवढ्या काही एक्झाम होणार आहे पुढं त्याच एक्झामच्या पॅटर्नमध्ये हे अशी पद्धत दिलेली आहे। पहिली याच्या आधीची पद्धत जी होती ती वेगळी होती, आता ही नवीन पद्धत आहे। तर चला असो कोणतीही पद्धत असो मी तुम्हाला सर्व गाईड करतो। तर तुम्हाला अशाच प्रकारे सोडवायचं आहे। तर बघा आपल्या इकडे आता 38-37 सेकंद राहिलेले आहे, तर पूर्ण होऊ द्या आणि सर्व सेकंद झाल्यानंतर आपल्याला लगेच स्पीड पॅसेज लागणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आधीच रेडी राहा स्पीड पॅसेज मारण्याकरिता। स्पीड पॅसेजमध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका वगैरे झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, बॅकस्पेस घेऊन तुम्ही ते चुका दुरुस्त करू शकता।
किती काही चुका दुरुस्त करू शकता आणि किती काही बॅकस्पेस तुम्ही घेऊ शकता, परंतु तुम्हाला ते दिलेल्या टाईममध्येच ते पूर्ण करावं लागेल. तर पहिले तर टाईप करून घ्या आणि जे काही चुकत असेल तर ते सगळ्या शेवटी आपण त्याला दुरुस्त करू शकतो. तर बघा ॲटोमॅटिक आपला सबमिट झालेला आहे आणि त्यातनी स्पीड पॅसेज लागलेला आहे. तर मी कोणत्याही प्रकारचा वेळ न करता डायरेक्ट टाईप करून घेतो. तर बघा माझा पूर्ण पहिला पॅसेज झालेला आहे. एंटर करा. त्यानंतर आपल्याला दुसरा पॅसेज टाईप करून घ्यायचा आहे. बघा इथपर्यंत झालेला आहे. इथून स्क्रोल डाऊन करून घ्या आणि एवढाही पॅसेज टाईप करायचा आहे आपल्याला. इथपर्यंत झालेला आहे आपला.
तर बघा माझा पूर्ण पॅसेज झालेला आहे आणि आपल्याकडे अजूनही 1.5 मिनटं शिल्लक आहे. तर मी पाहून घेतो पहिले कोणकोणते शब्द याच्यातनी चुकलेले आहे माझे. तर बघा इथे ॲक्शनचा सी चुकला होता, त्याच्यामध्ये जे जास्त चालता. तर मी सर्व चुका दुरुस्त करून घेतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा चुका दुरुस्त करू शकता, परंतु सगळ्यात पहिले आपल्याला पटकन पॅसेज टाईप करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण चुका दुरुस्त करू शकतो. तर यातनी पहिले पाहून घ्या कुठं चुकलेलं आहे. तर सर्व तुम्ही चुका दुरुस्त करू शकता, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. तर बघा आपलं ॲटोमॅटिक सबमिट झालेलं आहे ते. त्यानंतर बघा आपल्याला काय सोडवायचं आहे, त्यानंतर आपलं स्टेटमेंट आलेलं आहे. तर आपल्याला आता 3rd नंबरला स्टेटमेंट सोडवायचं आहे. तर स्टेटमेंटसाठी बघा आपल्याला याच्यातनी 20 मिनिटाचा टायमिंग होता आणि याला 15 मार्क आहे. स्पीड पॅसेजला 40 मार्क होते आणि 7 मिनिटाचा टायमिंग होता. तर 40 पैकी तुम्हाला स्पीडमध्ये आपल्याला 16 मार्काची आवश्यकता होती पासिंगसाठी. आणि आपलं आता इथं स्टेटमेंट सुरू झालेलं आहे. 20 मार्काचा इथे टायमिंग दिलेला आहे. तर 20 मार्काचा आपल्याला पटापट टाईप करायचं आहे. तर बघा कोणत्या ठिकाणी टाईप करायचं आहे, 15 मार्क आहे याला. तर B3 मध्ये चालू करायचं आपल्याला. तर B3 मध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये जे हेडिंग आहे मेन हेडिंग ते टाईप करून घ्यायचं आहे. तर कॅप्स लॉक चालू करून जरी केलं तरी चालते. तर मी पूर्ण हे टाईप करून घेतो. तर झालं, मेन हेडिंग झालेलं आहे. त्यानंतर त्याच्या खाली फिगर इन लाख टाईप करायचं आहे. तर बघा आपल्याला स्टेटमेंट ऑफ फिगर टाईप करून घ्यायचं आहे. कशामध्ये आहे ते, B4 मध्ये आहे. तर B4 मध्ये क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला बघा ब्रॅकेटमध्ये फिगर इन लाख टाईप करायचा आहे. तर ओपन ब्रॅकेट घ्या आणि याच्यातनी आपल्याला फिगर्स F कॅपिटल आहे, कॅपिटल घ्या, इन लाख टाईप करायचं आहे अशा प्रकारे आणि ब्रॅकेटला पूर्ण करा. आता ते कशा प्रकारे या ठिकाणी न्यायचं ते सुद्धा मी नंतर तुम्हाला सांगणार आहोत. तर पहिले आपल्याला सर्व टाईप करून घ्यायचं आहे. तर आपण पहिले सगळं टाईप करून घेऊया. कशा प्रकारे टाईप करायचं ते सुद्धा एक कला आहे. तर पाहून घ्या मी कसं टाईप करतो. तर बघा B5 आणि 6 मध्ये सिरियल नंबर टाईप करायचा. तर B5 मध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा बरोबर आपल्याला सिरियल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सिरियल नंबर टाईप करून घेतलं. त्यानंतर आपल्याला C5 आणि 6 मध्ये नेम ऑफ कंपनीज टाईप करायचा आहे. तर C6 मध्येच क्लिक करा अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नेम ऑफ कंपनीज टाईप करायचा आहे. C कॅपिटल आहे. तर नेम ऑफ कंपनीज टाईप केलं C मध्ये. त्यानंतर D मध्ये काहीही नाही आहे, तर D मध्ये नाही. त्यानंतर E मध्ये 2008 आणि 9 आहे. तर E मध्ये आपल्याला 2008 आणि 9 टाईप करायचा. तर बघा कॉलमचा E मध्येच टाईप करा या ठिकाणी अशा प्रकारे. 2008-09 आहे, तर 09 टाईप करा. त्यानंतर आपल्याला ई मध्ये टाईप झाल्यानंतर F मध्ये काहीच नाही. त्यानंतर G मध्ये 2009-10 टाईप करायचं आहे G मध्ये. तर G मध्ये क्लिक करा. 2009-10 टाईप करायचं आहे. तर अशा प्रकारे टाईप करून घ्या. त्यानंतर बघा
ई मध्ये E6 मध्ये इंडिया टाईप करायचं आहे, तर E6 मध्ये क्लिक करायचं या ठिकाणी आणि याच्यातनी आपल्याला इंडिया नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर F6 मध्ये त्याच्याच पुढं F6 मध्ये आपल्याला जापान नाव टाईप करायचं आहे, तर जापान नाव टाईप करा. त्याच्याच पुढं G6 मध्ये आपल्याला इंडिया टाईप करायचं आहे परत अशा प्रकारे. त्यानंतर H6 मध्ये आपल्याला पुन्हा जापान टाईप करायचं आहे, तर H6 मध्ये आपल्याला पुन्हा जापान नाव टाईप करायचं आहे. तर अशा प्रकारे पहिले सगळं टाईप करून घ्या. इथपर्यंत झालेलं आहे. त्यानंतर सिरियल नंबर टाईप करायचे आहे. कशातनी आहे B7 पासून सिरियल नंबर टाईप करून घ्या. अशा प्रकारे पहिल्यात 1 टाका, दुसऱ्यात 2 टाका, तुम्ही कसंही टाका. सिरियल नंबर 1 पासून तर 7 पर्यंत आलं पाहिजे, तर मी 1 आणि 2 टाईप करतो. सिलेक्शन करून घ्यायचं आहे. कोणत्यातनी कर्सर ठेवा आणि क्लिक करून त्याला 8 पर्यंत ओढत न्यायचं आहे. 8 पर्यंतच पाहिजे आपल्याला, तर बघा 8 पर्यंतच मी घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला नेम ऑफ कंपनीचे नाव टाईप करायचे आहेत. तर बघा याच्यातनी नेम ऑफ कंपनीजमध्ये नेम ऑफ कंपनीचे नाव टाईप करून घेतो मी पहिले. कन्फ्युजन व्हायचं नाही, व्यवस्थित टाईप करा. एंटर करा. त्यानंतर एंटर केल्यानंतर त्यानंतर आहे बाटा, एंटर करा. त्यानंतर आहे इप्सन, एंटर करा. त्यानंतर आहे TVS, कॅपिटल आहे सर्व, कॅपिटलमध्ये लिहा. त्यानंतर आहे टाटा, TVS झाल्यानंतर टाटा आहे. TVS झाल्यानंतर आपल्याला याच्यातनी टाटा टाईप करायचं आहे. अशा प्रकारे एंटर करा. त्यानंतर आपल्याला बजाज टाईप करायचं आहे. B कॅपिटल आहे, कॅपिटल घ्या, पुन्हा एंटर करा. बघा एंटर केल्यानंतर याच्यातनी आपल्याला बजाज झाल्यानंतर होंडा टाईप करून घ्यायचं आहे. H कॅपिटल आहे, बाकी सर्व स्मॉल आहे. अशा प्रकारे टाईप करून झालं. त्यानंतर D7 मध्ये आपल्याला हे 2 डॉट द्यायचे आहेत. तर D घ्या आणि इकडला 7 घ्यायचा आहे अशा प्रकारे, ठीक आहे. तर याच्यातनी 2 डॅश टाईप करून घ्या. अशा प्रकारे सर्व डबल डॉट टाईप करून घ्या. आणि त्यानंतर इंडिया जापानमध्ये आपल्याला जे काही संख्या दिली असेल ते मी पटापट याच्यातनी सगळं टाईप करून घेतो आणि नंतर आपण भेटूया याला कशा प्रकारे फॉर्मॅटिंग करायचं आहे. तर मी थोडं स्पीड वाढवून सर्व टाईप करून घेतो. तर अशा प्रकारे मी संपूर्ण आपण टाईप करून घेतलेला आहे. आता आपल्याला याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. तर बघा कशा प्रकारे फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. तर बघा फॉर्मॅटिंग देण्यासाठी थोडंसं मी याला छोटं करून घेतो अशा प्रकारे. आणि जे नाव आहे ना ते त्या नावामध्ये सगळं मॅटर आलं पाहिजे. जसं याच्यातनी दिसत आहे ना, जसं एकाखाली एक तसंच आपल्याला ते आणायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे कॉलम्सला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर कॉलम C ला सुद्धा अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या. म्हणजे जे नाव आहे ते कोणतेही नाव दबले नाही पाहिजे, ते व्यवस्थित सुटसुटीत ते नाव आपल्याला दिसले पाहिजे अशा प्रकारे. त्याची विड्थ वाढवून घ्यायची आहे. इथून त्याची विड्थ वाढते. अशा प्रकारे क्लिक करा आणि समोर घ्या. कॉलम D ला सगळ्यात लहान करायचं आहे कारण त्यातनी फक्त 2 डॉटच आहे, तर 2 डॉट सारखंच ठेवा. आणि मेन म्हणजे जे शेवटचे 3ही कॉलम जे आहे ते त्याची विड्थ सेम सारखीच असली पाहिजे. तर त्यासाठी E पासून तर H पर्यंत सिलेक्शन करून घ्या. कुठेही अशा प्रकारचा कर्सर येतो बघा, इथंही येतो किंवा इथंही येते अशा प्रकारचा कर्सर. तर कुठेही कर्सर अशा प्रकारे ठेवा आणि क्लिक करून त्याची विड्थ अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. म्हणजे सेम त्याची विड्थ असायला पाहिजे. तर बघा एवढी विड्थ आपण वाढवून घेतली. थोडंसं लहान करूया, आलं व्यवस्थित.
त्यानंतर आता आपल्याला काय काय करायचं आहे ते बघा, सुरुवातीपासून सांगतो। तर बघा, जे मेन हेडिंग आहे, मेन हेडिंगला पूर्ण अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या, बी पासून तर एच पर्यंत, ठीक आहे, सिलेक्शन करून घ्यायचं आहे। आणि त्याला इथून मर्ज आणि सेंटरवर क्लिक करायचं आहे। तर बघा, त्याला पहिले मर्ज आणि सेंटर करून घ्या, हे दोन्ही सेंटर अलाइनमेंट असल्या पाहिजे, ठीक आहे, दोन्ही पण। त्यानंतर त्याला बोल्ड करा, बोल्ड केल्यानंतर त्याच्या खाली त्याला अंडरलाईन द्यायची आहे, अशा प्रकारे त्याला करायचं आहे। तर बघा, याच्यातनी काही नाव आपलं दबलेलं आहे, तर दबलेलं नाव आपल्याला आणण्यासाठी पुन्हा आपल्याला याची विथ थोडीशी वाढून घ्या। तर बघा, हे शेवटचे चारही कॉलम मी सिलेक्शन केलेलं आहे आणि थोडी त्याची विथ अशी वाढून घेतलेली आहे। तर बघा, संपूर्ण नाव आपल्याला व्यवस्थित दिसत आहे, कोणतंही नाव दबून नाही आहे। तर त्यानंतर बघा, जे फिगर दिलेलं आहे तर त्याला सुद्धा सिलेक्शन करून घ्या। इथे अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी जायचं आहे मर्ज अँड सेंटरवर, आणि त्यातनी जाऊन आपल्याला मर्ज अक्रॉसवर क्लिक करायचं आहे। तर मर्ज अक्रॉसवर क्लिक करा आणि त्याची अलाइनमेंट राईट करायची आहे। तर बघा, राईट करा आणि त्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट इथून द्यायची आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जसं मी सांगितलं तसंच करा। त्यानंतर सिरियल नंबर, आपल्याला सिरियल नंबर मर्ज करायचा आहे, कशामध्ये, B5 आणि 6 मध्ये। तर सिरियल नंबरला B5 आणि 6 मध्ये मर्ज करण्यासाठी 5 आणि 6ला सिलेक्शन करून घ्या आणि ते डायरेक्ट मर्ज अँड सेंटरवर क्लिक करायचं आहे आणि याची अलाइनमेंट दोन्ही सेंटर ठेवा अशा प्रकारे। त्यानंतर नेम ऑफ कंपनीसुद्धा C5 आणि 6 ते D5 आणि 6 मध्ये मर्ज करायचे आहे। तर बघा, अशा प्रकारे इथपर्यंत सिलेक्शन करून घ्या, इथपर्यंत, आणि याला सुद्धा मर्ज अँड सेंटर करा इथून, आणि याची अलाइनमेंट दोन्ही सेंटर ठेवायची आहे। त्यानंतर 2008 आणि 9ला सुद्धा E आणि F मध्ये मर्ज करायचं आहे, कारण इथं मर्ज केलेलं आहे, तर त्याला सुद्धा मर्ज करा इथून आणि याची अलाइनमेंट सेंटर ठेवा। त्याचप्रमाणे 2009 आणि 10ला सुद्धा सेम तेच वापरायचं आहे, मर्ज अँड सेंटर करा आणि इथून सेंटर ठेवायचं आहे दोन्ही पण। आणि नंतर इंडिया जापान जे आहे त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे, बघा अशा प्रकारे। एवढं झालं। त्यानंतर पूर्ण सिरियल नंबर आणि इथपर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर याला बोल्ड करायचं आहे, बोल्ड केल्यानंतर याच्यातनी बॉर्डर द्यायची आहे, त्याला ऑल बॉर्डर द्या, अशा प्रकारे त्याला ऑल बॉर्डर द्यायचं आहे। इथपर्यंत झालं आपलं। त्यानंतर सिरियल नंबरला सिलेक्शन करून घ्या आणि याला सुद्धा सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे दोन्ही पण। त्यानंतर पार्ले जे नाव दिलेलं आहे त्याला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे, आणि याचा इंडेंट आपल्याला एक स्टेप पुढे न्यायचा आहे। किती स्टेप, एकच स्टेप, तर एक वेळेस क्लिक करा इथे अशा प्रकारे। त्यानंतर जे डबल डॉट आहे त्याला सिलेक्शन करून घ्या आणि याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे अशा प्रकारे, ठीक आहे। बघा, त्याला बॉर्डर कोणती दिलेली आहे, आउटसाईड दिलेली आहे, तर एवढ्या याला सिलेक्शन करून घ्या आणि याला आउटसाईडची बॉर्डर द्यायची आहे, जे बॉर्डर तिथं दिलेली असेल तेच द्यायचे आहे। इथं आउटसाईड आहे, आउटसाईड दिली मी। त्यानंतर नेम ऑफ कंपनीज आणि डबल डॉट आहे त्याला सिलेक्शन करून घ्या, याला सुद्धा आउटसाईडची बॉर्डर दिलेली आहे, तर बघा याच्यातून आपल्याला आउटसाईडची बॉर्डर द्यायची आहे त्याला। इथपर्यंत झालं। त्यानंतर जे संख्या आहे त्या संपूर्ण संख्येला सिलेक्शन करून घ्या एकेकानं आणि याला सुद्धा आउटसाईडची बॉर्डर द्यायची आहे। इथं आउटसाईड दिलेला आहे म्हणून मी आउटसाईडच देत आहो। अजून आपल्याकडे बघा 5 मिनिटं आहे। आउटसाईडची बॉर्डर दिलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत। तर याच्यातनी पहिला क्वेश्चन्स काय म्हणते, फाइंड द ॲव्हरेज काढायचा आहे आपल्याला F15 मध्ये। तर F15 मध्ये क्लिक करा। ॲव्हरेज काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युलामध्ये जायचं आहे आणि त्या ॲटोसमच्या डाऊन ॲरो क्लिक करा आणि याच्यातून ॲव्हरेज घ्या। तर बघा, ॲव्हरेज घेतल्यानंतर ऑटोमॅटिक सिलेक्शन झालेलं आहे, एक एंटर करायचं आहे। त्यानंतर आपल्याला E15 मध्ये सम काढा म्हणते, तर E15 मध्ये क्लिक करा या ठिकाणी। त्यानंतर पुन्हा फॉर्म्युला टॅबमध्ये जाऊन आपल्याला समचा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि एंटर करा। त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, G15 मध्ये मॅक्स काढायचा आहे, तर G15 मध्ये क्लिक करा आणि याच्यावर जाऊन आपल्याला मॅक्स फंक्शन्स घ्यायचं आहे आणि एक एंटर करायचं आहे। त्यानंतर H15 मध्ये बघा आपल्याला काय काढायचं आहे, मिनिमम। तर H15 मध्ये जा, ॲटोसमचे डाऊन ॲरो क्लिक करायचं आहे आणि इथून मिनिमम घ्या अशा प्रकारे आणि एक एंटर करा। तर आपलं संपूर्ण निघालेलं आहे आणि याला सर्वाला सिलेक्शन करून याला सिलेक्शन करून घ्या, होममध्ये जायचं आहे आणि याला ऑल बॉर्डर इथून अशा प्रकारे द्यायचे आहे। तर
इथून तर इथपर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या आणि याची जे विथ आहे, हाईट आहे, ते आपल्याला 25 करून घ्यायचे आहे. रोजची हाईटमध्ये जा आणि ची हाईट आपल्याला 25 करा. नंतर एंटर करायचं आहे. अशा प्रकारे नाही केलं तरी चालते, याला कोणत्याही प्रकारचे मार्क वगैरे नाही आहे. ठीक आहे, करा किंवा नाही केलं तरी चालते. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण 40चं स्टेटमेंट तयार झालेलं आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारे ते सोडवायचं आहे आणि त्यातले काही शब्द चुका वगैरे जर झाल्या असेल तर तुम्ही ते सर्व चुका दुरुस्त करू शकता. दुरुस्त करून घ्या. जर काही चुकलं असेल तर चेक करून घ्या, काही राहिलं असेल तर माझं सर्व संपूर्ण झालेलं आहे आणि सर्व झाल्यानंतर मी आता याला सबमिट करतो. बघा, याला 15 मार्क होते. आपल्याला स्टेटमेंटला 15 मार्क आहे आणि त्यातनी आपलं सर्व झालेलं आहे. अजून 2.5 मिनिटाचा टायमिंग आहे. त्यानंतर सबमिट करूया. माझं झालेलं आहे म्हणून मी सबमिट केलेलं आहे. तुम्ही फायनल एक्झाममध्ये सबमिट करायचं नाही, ॲटोमॅटिक सबमिट होऊ द्या. कारण याच्यामध्ये काही चुका वगैरे असेल तर ते तुम्ही पाहून घ्यायचे आहे आणि त्याच्या टाईमनुसारच त्याला सबमिट होऊ द्या. हा डेमो एक्झाम आहे म्हणून मी इथे सबमिट झालेला आहे. त्यानंतर बघा, याच्यातनी आपल्याला लेटर आलेलं आहे. तर तुम्हाला 2 प्रकारचे लेटर फायनल एक्झाममध्ये येऊ शकते. तर पहिलं आहे बिझनेस लेटर. तर हे बिझनेस लेटर आहे आणि एक असते पर्सनल लेटर. तर पर्सनल लेटरचाही व्हिडिओ मी सेपरेट टाकलेला आहे या चॅनलवरती आणि बिझनेस लेटरचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी या चॅनलवर टाकलेला आहे, तर बघून घ्या. त्यानंतर बघा, आता इथे आपल्याला काही इंस्ट्रक्शन आहे, त्याचा वापर करून आपल्याला हे लेटर बनवायचं आहे. लेटरला इकडे 30 मिनिटांचा टायमिंग आहे आणि याला सुद्धा 15 मार्क दिलेले आहे. तर 15 मार्क दिलेले आहे. टाईप करायचे 7.5 मार्क आहे आणि त्याचं जे काही फॉर्मॅटिंग आहे त्याच्यासाठी 7.5 आहे. म्हणजे तुम्ही टाईप जरी केलं तरी तुम्ही पास होऊ शकता, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर बघा, याच्यातनी सुरुवातीला क्लिक करा आणि जसं हे आहे लेटर तसं मी पहिले टाईप करून घेतो. आता टाईप करायचं काय काय ते मी आता तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर बघा, जे हेडिंग आहे ते हेडिंग टाईप करून घ्या. बघा, पाहून घ्या काळजीपूर्वक. जसं मी टाईप करतो त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. रहेजा एंटरप्राइजेस. ठीक आहे, एवढं टाईप केल्यानंतर इथे बघा डॅश डॅश आहे. याचा अर्थ काय आहे तर तुम्हाला तिथे एक एंटर करायचं आहे, हे त्याचा तिथे अर्थ दिलेला आहे. त्यानंतर चोकाला, त्याच्यातनी आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे चोकाला, कॉमा, सांता क्रूज, स्पेस. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय आहे बघा, ईस्ट आहे. ब्रॅकेटमध्ये ईस्ट टाईप करा. त्यानंतर ब्रॅकेटला पूर्ण करा आणि कॉमा दिलेला आहे तर कॉमा द्या. तर स्पेस दिलेला आहे आणि स्पेस दिल्यानंतर बघा मुंबई टाईप करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे टाईप करायचं आहे. पुन्हा डॅश डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला पुन्हा एक एंटर करायचा आहे. तर एंटर करा आणि एंटर केल्यानंतर बघा याच्यानी आपल्याला काय दिलेलं आहे, टेलिफॅक्स दिलेला आहे, ईमेल दिलेला आहे आणि वेबसाईट दिलेली आहे. तर तुम्हाला तिथे ईमेल आणि वेबसाईटच असू शकते, 3 नसणार आहे. तर जे असेल ते तुम्हाला इथे टाईप करा त्याच्या खालीच. जसं आहे तसंच टाईप करायचं आहे. स्पेस आहे, कॉलन आहे, स्पेस आहे, 91-22 जे काय नंबर असेल ते मी तिच्यातनी टाईप करतो अशा प्रकारे. त्यानंतर स्पेस द्या आणि स्पेस दिल्यानंतर बघा त्याच्या पुढे ईमेल टाईप करून घ्यायचा आपल्याला. तर ईमेल टाईप करा. तर जे ईमेल आहे ते टाईप आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्पेस द्या आणि त्याच्या पुढे बघा आपल्याला वेबसाईट टाईप करायचं आहे. तुम्हाला हे 3 नसणार आहे तिथं, फक्त हे ईमेल आणि वेबसाईटच असेल. तिथं दिलेलं आहे म्हणून मी टाईप करतो. ठीक आहे, अशा प्रकारे टाईप करून घ्या. डॅश डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर करायचा आहे. तर एंटर करा. एंटर केल्यानंतर बघा आपल्याला रेफरन्स नंबर टाईप करायचा आहे त्याखाली. कॉलन द्या, स्पेस, जे काय रेफरन्स नंबर असेल ते रेफरन्स टाईप करा त्यामध्ये.
त्यानंतर एकही एंटर किंवा स्पेस न देता डायरेक्ट डेट टाईप करून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे. त्यानंतर बघा इथे डॅश डॅश आहे, याचा अर्थ एक एंटर करा आणि त्याच्या पुढे आपल्याला 2 टाईप करून घ्यायचा आहे. 2 टाईप करा आणि एंटर करा. आता याच्यात नाही बघा आपल्याला जे ॲड्रेस दिलेला आहे ते मेल मर्ज करून आपल्याला टाकायचं आहे. तर कसे टाकायचं आहे ते सगळ्यात शेवटी मी सांगणार आहे. तर 2च्या नंतर एंटर करा. एंटर करून आपल्याला हे राहू द्या, आपल्याला याच्यातनी ॲड्रेस टाकायची नाही. त्यानंतर आपल्याला काय टाईप करायचं आहे, सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप करून घ्या. त्याच्यानंतर तर मी सब्जेक्ट टाईप करून घेतो. त्यानंतर एंटर करा आणि त्याच्या खालीच आपल्याला रेफरन्स टाईप करायचा आहे. (2015) आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फुल स्टॉप दिलेला आहे. तर फुल स्टॉप द्या आणि तिथं डॅश डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर करायचा आहे. तर आता तुम्हाला नेहमी नेहमी ते सांगत नाही मी, जिथं जिथं डॅश डॅश आहे तिथं तिथं आपल्याला एक एंटर करत न्यायचा आहे. तर संपूर्ण पॅसेज आपल्याला इथं पॅराग्राफ हा डिअर सरपासून सगळं याच्यात इथपर्यंत मी टाईप करून घेतो, एकाखाली एक एकाखाली एक. जिथं जिथं टॅब आहे डॅश डॅश आहे तिथं तिथं मी एक एंटर करत आहोत. तर सर्व आपण टाईप करून घेऊया आणि नंतर आपल्याला याला कशा प्रकारे फॉर्मॅटिंग द्यायचं आहे ते मी आपण पाहूया. तर मी पहिले टाईप करून घेतो फास्ट फॉरवर्ड करून. बघा इथपर्यंत माझा तिसरा सुद्धा पॅराग्राफ झालेला आहे, चौथा. आणि त्यानंतर याच्यातनी युअर फेथफुली टाईप करायचा, एंटर करा आणि याच्यातनी आपल्याला युअर फेथफुली टाईप करायचं आहे. कॉमा द्या, कॉमा दिल्यानंतर एक एंटर करा आणि त्याच्यापुढं फॉर टाईप करा. त्याच्यापुढं बघा आपल्याला याच्यातनी जे नाव दिलेलं आहे कॅपिटलमध्ये आहे, तर कॅप्स लॉक चालू करून जरी टाईप केलं तरी चालते. एंटर करा आणि त्याच्यातनी ब्रॅकेटमध्ये आपल्याला बघा हे रमेश जोशी नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर ब्रॅकेटला पूर्ण करा, एंटर करा आणि त्याच्या पुढे आपल्याला प्रोप्रायटर टाईप करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि त्यानंतर एंटर करून आपल्याला एन्क्लोजर टाईप करायचं आहे, ENCL. नील आहे, नील टाईप करा. फुल स्टॉप आहे, फुल स्टॉप द्या. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पॅराग्राफ टाईप करून घ्यायचा आहे. आणि टाईप करून झाल्यानंतर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी एक्स्ट्रा स्पेस द्यायचा आहे त्या त्या ठिकाणी आपण एक एक स्पेस देऊन घेऊया. तर बघा मेन हेडिंग आणि सब हेडिंगच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे. त्यानंतर टेलिफोन, ईमेल, वेबसाईटच्या नंतर एक एंटर द्या. रेफरन्स नंबर आणि डेटच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे. 2च्या नंतर एक एंटर द्या. सब्जेक्ट आणि रेफरन्स नंतर एक एंटर द्यायचा आहे. 2 पॅराग्राफच्या मधातनी एक एंटर द्या. दुसरा पॅराग्राफ आपला प्राईजमध्ये झालेला आहे तर इथून एंटर द्या. तिसरा पॅराग्राफ इथे झालेला आहे, इथून द्या. त्यानंतरचा पॅराग्राफ या ठिकाणी संपलेला आहे, अपॉर्च्युनिटीपर्यंत या ठिकाणपर्यंत बघा. तर तिथं आपल्याला एक एंटर द्यायचा आहे. युअर फेथफुली नंतर आपल्याला 2 एंटर द्यायचे आहे, 1 आणि 2. त्यानंतर याच्या खाली आपल्याला एक एंटर द्यायचा आहे, याच्यानंतर एक एंटर द्या अशा प्रकारे. आणि प्रोप्रायटरच्या नंतर सुद्धा एक एंटर आपल्याला द्यायचा आहे.
तर एवढे आपल्याला एंटर या लेटरमध्ये द्यायचेच आहे. टाईप करायचेच तुम्हाला 7.5 मार्क मिळत आहे. याच्यातली काही फॉर्मॅटिंग आलीही नाही तर प्रॉब्लेम नाही आहे, परंतु पूर्णपैकी पूर्ण मार्क कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. तर बघा, जे आता याच्यातनी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या इन्स्ट्रक्शनचा वापर करूनच आपल्याला ते सर्व लेटर सोडवायचं आहे. काय म्हणते बघा, पहिलं क्वेश्चन्स, टाईप द फॉलोइंग बिझनेस लेटर इन प्रॉपर फॉर्म ऑब्झर्विंग द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. म्हणजे खाली दिलेली माहितीच्या अनुसार ते आपल्याला ते सगळं सोडवायचं आहे. तर पहिलं आहे ए ऑप्शन्स आहे, हेडिंग ऑफ द कंपनी बी इन द सेंटर ऑफ द लाईन अँड ब्लॉक कॅपिटल लेटर म्हणत आहेत. तर आपल्याला त्याला बोल्ड इट करायचं आहे. तर मेन हेडिंगला सिलेक्शन करा, बोल्ड करा, अंडरलाईन करायचं आहे. त्यानंतर बोल्ड अंडरलाईन करा. त्यानंतर साईजमध्ये जाऊन ते साईज आपल्याला 24 करायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघा, इथून तर इथपर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेंटर अलाइनमेंट अशा प्रकारे द्यायची आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला सेंटर अलाइनमेंट द्या. त्यानंतर रेफरन्स नंबरच्या नंतर डेट आणि रेफरन्सच्या नंतर याच्यातनी आपल्याला 4 टॅब मारायचे आहे. 1, 2, 3 आणि 4 एवढं आपल्याला टॅब मारायचे आहे. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, रेफरन्सच्या वर इथे क्लिक करा आणि याला बॉटम बॉर्डर द्यायची आहे अशा प्रकारची. तर बघा, अशा प्रकारची आपल्याला याला बॉटम बॉर्डर द्यायची आहे. त्यानंतर बघा, याच्यातनी काय म्हटलं आहे, द ॲड्रेस ऑफ ॲड्रेस इन ब्लॉक स्टाईल लेटर म्हणत आहे. तर बघा, जे ॲड्रेस ऑफ ॲड्रेसेस आहे त्याची स्टाईल आपल्याला ब्लॉक दिलेली आहे. तर ते आपण जेव्हा आपण ॲड्रेस टाकू त्याच वेळेस तुम्हाला ते सांगणार आहे. त्यानंतर बघा, पॅराग्राफ शोल्ड बी इंडियन स्टाईल म्हणत आहे. तर पॅराग्राफची स्टाईल कोणती दिलेली आहे, इंडियन दिलेली आहे. तर पॅराग्राफची स्टाईल जर इंडियन दिली असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक एक टॅब द्यायचा आहे अशा प्रकारे. सब्जेक्टला सिलेक्शन करून घ्या, बोल्ड करायचं आहे. रेफरन्सला सुद्धा सिलेक्शन करून घ्या, बोल्ड करायचं आहे. आणि त्याच्या पुढच्या जे मॅटर आहे त्याला सिलेक्शन करून घ्या आणि त्याला काय करायचं आहे बघा, अंडरलाईन द्यायची आहे. तर तुम्ही कोणताही इफेक्ट कधीही तुम्ही देऊ शकता, असं काहीच नाही, एकाखाली एकच द्यावं लागेल. तुम्ही जे जे तुम्हाला आठवते ते तसं तसं आपल्याला करायचं आहे. ते झालं. त्यानंतर इथे इंडियन स्टाईल दिलेला पॅराग्राफला, म्हणून प्रत्येक पॅराग्राफच्या अगोदर एक एक टॅब द्यायचा आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येकाला टॅब द्यायचा आहे. त्यानंतर जेवढा पॅराग्राफ आपण टाईप केलेला आहे तेवढाही पॅराग्राफ सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे आणि त्याला जस्टिफाय करायचं आहे. तर जस्टिफाय करा. त्यानंतर बघा, कॉम्प्लिमेंटरी क्लोज शोल्ड बी ॲट राईट हँड साईड म्हणत आहे. तर आपल्याला राईट हँड साईडला हा घेऊन जायचा आहे आणि त्याचा 3.5 वर ठेवायचा आहे आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्या म्हटलेलं आहे. तर बघा, युअर फेथफुलीपासून तर हे प्रोप्रायटरपर्यंत सिलेक्शन करून घ्या. या चौकोनी बॉक्सवर इथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून बघा, व्यवस्थित क्लिक करा या चौकोनी बॉक्सवर आणि त्याला 3.5 वर नेऊन ठेवायचं आहे. 3.5 वर न्या व्यवस्थित आणि इथून त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचं खालचं एंडिंग करायचं आहे आणि इन्क्लोजरला हातही लावू नका, जसं आहे तसंच राहू द्या. तर हे आपलं झालं 40चं लेटर. त्यानंतर बघा, आपल्याला इथे ॲड्रेस टाईप करायचा आहे. तर ॲड्रेस टाईप करण्यासाठी मेल मर्जचा वापर करून टाका म्हणत आहे. तर आपण मेल मर्ज करूनच टाकूया. तर इथे 2च्या खाली क्लिक करा. त्यानंतर मेलिंगमध्ये जायचं आहे, सिलेक्ट रिसिप्टमध्ये जा आणि त्यातनी टाईप न्यू लिस्ट घ्यायचा आहे. तर मी जेवढे जे सुरुवातीला दिलेले आहेत तेवढंचाच वापर करतो. तुम्हाला एवढे मजकूर तिथं दिले जाणार नाही आहे. ठीक आहे, जेवढे असेल तेवढेच देईल. जसं तिथं नाव जर असेल तर फर्स्ट नेम, लास्ट नेम, कंपनी नेमच असणार आहे. परंतु मी इथं जास्त आहे त्याच्यामुळे मी पहिलेपासूनच जेवढे आहे तेवढे घेतो. तर सुरुवातीला मी टायटल वापरतो. याच्यामध्ये बघा, हा ॲड्रेस टाईप करायचा इथपर्यंत, जोपर्यंत डॅश डॅश येत नाही तोपर्यंत. तर एवढा ॲड्रेस मी पहिले टायटलमध्ये टाकून घेतो. कॅपिटल एम आहे, /S फुल स्टॉप स्पेस राकेश स्पेस अँड कंपनी.
अशा प्रकारे कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर पुढच्या ह्याच्यातनी बघा सरदार रोड नागपूर टाईप करायचं आहे. तर सरदार रोड टाईप करा. सेकंडमध्ये जे तुम्ही घेसाल ते लक्षात असू द्या. मी टायटल घेतलं, फर्स्ट नेम घेतलं आणि त्याच्या पुढे लास्ट नेम घेतो. तर मी फर्स्ट नेममध्ये सरदार रोड टाईप करतो. अशा प्रकारे कॉमा द्या. पुन्हा डॅश डॅश आहे ते आणि त्याच्या पुढे नागपूर टाईप करायचं आहे. तर लास्ट नेममध्ये मी नागपूर टाईप करतो. तुम्ही कोणतंही घेतलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. तिथं तुम्हाला एवढं नसणार आहे, जेवढं आहे तेवढंच दिलं जाईल. त्यानंतर बघा नागपूर झाला, पूर्ण ॲड्रेस झालेला आहे पहिला. आता आपल्याला दुसरा ॲड्रेस लिहिण्यासाठी इथून न्यू एंट्री करायची आहे आणि याच्यातून आपल्याला दुसरा ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. तर बघा, तर हा वाला आहे दुसरा ॲड्रेस. कॅपिटल एम आहे, बॅकस्लॅश आहे, एस टाईप करा. त्यानंतर राकेश अँड कंपनी आहे. अशा प्रकारे कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर डॅश डॅश आहे. त्यानंतर गांधीनगर टाईप करायचं आपल्याला. तर गांधीनगर टाईप करा. अशा प्रकारे आणि त्याच्या पुढं आपल्याला नाशिक आहे. तर नाशिक टाईप करून घ्यायचं आहे. लास्ट नेममध्ये आपण नाशिक टाकू. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि त्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर याला कोणतंही तुम्ही नाव देऊ शकता. तर मी इंग्लिश 40 असं नाव देतो आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे त्याला. आता सेव्ह केल्यानंतर ते आपल्याला इथं आणायचे सुद्धा आहे. तर कशा प्रकारे आणायचं ते सुद्धा मी सांगतो. तर सगळ्यात पहिले बघा, आपल्याला मेलिंगवर जाऊन आपल्याला इन्सर्ट फील्ड मर्ज फील्ड याच्यातनी घ्यायचे आहे. तर याच्यावर क्लिक करा. तर मी टायटल घेतलं होतं, टायटल घ्या आणि एक एंटर करायचं आहे. टायटल घेतलं मी, त्यानंतर एंटर केलं. त्यानंतर आपल्याला याच्यातनी काय घ्यायचं आहे, फर्स्ट नेम घ्यायचं आहे. तर फर्स्ट नेम घ्या, पुन्हा एक एंटर करा आणि पुन्हा त्याच्यामध्ये जाऊन तिसरी फील्ड आपण घेतली होती लास्ट नेम. तर लास्ट नेम टाईप करा आणि एक एंटर करायचं आहे. तर आता हे आपण ॲड्रेस घेतलेला आहे. आता हे ॲड्रेस करेक्ट आहे किंवा नाही आहे चेक करून पहा पहिले. तर इथे प्रिव्ह्यू दिसत आहे, तर प्रिव्ह्यूमध्ये जाऊन पहा. तर बघा, हा पहिला ॲड्रेस आहे आणि इथं पुढे घ्या आणि हा दुसरा ॲड्रेस असणार आहे. तर पहिले पाहून घ्या, पहिला आणि दुसरा ॲड्रेस. पाहून घेतल्यानंतर काय करायचं आहे बघा, याची स्टाईल विचारली जाते, दोन प्रकारे विचारल्या जाते. तर काय म्हणते त्याला, ॲड्रेस ऑफ ॲड्रेस ही ब्लॉक स्टाईल सांगितलेली आहे. तर जी मी हे इथं टाईप केलेलं आहे हे ब्लॉक स्टाईलमध्येच आहे, जसं आहे तसंच मार्जिनला लागून. जर इंडेंट स्टाईल जर सांगितली या ब्लॉक स्टाईलच्या जागेवर, तर पहिल्या बघा, पहिले मी हा ॲड्रेस इथून अशा प्रकारे करून घेतो. जर इंडेंट स्टाईल जर सांगितली तर पहिल्याला 1 टॅब, दुसऱ्याला 2 टॅब आणि तिसऱ्याला 3 टॅब द्यायच्या आहे. 3 झाल्या का, 1 2 3 अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. जर इंडेंट स्टाईल जर सांगितली असेल तर, इंडेंट स्टाईल जर सांगितली असेल तर ते अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. आणि आपल्याला इथे ब्लॉक स्टाईल सांगितली म्हणून मी जाग्यावरच ठेवतो. याला जाग्यावर ठेवायचं आहे. अशा प्रकारे जाग्यावर राहू द्या, म्हणजे मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे. दोन्ही ॲड्रेस आपण पाहिलेले आहे, पाहून घ्या पुन्हा एकदा. इथून व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर इथं दोन्ही ॲड्रेस आपले इथे शो होते. ठीक आहे, तर पाहून घ्या. आता काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये जे काही चुका वगैरे जर आपण केलेल्या असेल तर सगळ्या चुका याच्यातून आपण दुरुस्त करू शकतो. त्याचे कोणतेही मार्क तुमचे कटणार नाही. तर जर याच्यात चुका वगैरे जर असेल तर तुम्ही दुरुस्त करून घ्या. प्रत्येकाच्या चुकते काही ना काही. ज्याचे चांगले डोळे आहेत ते लवकर बघू शकतात, माझे तेवढे चांगले नाही, त्याच्यामुळं मी राहू देतो जसं आहे तसंच. बघा, इथं दिसलेलं आहे एक चूक. तर पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर याला सगळ्या शेवटी काय करायचं आहे बघा, काही राहिलेलं असेल तर पाहून घ्या, काही राहिलं वगैरे जर असेल तर पाहून घ्या. त्यानंतर याला फिनिश करायचं आहे. फिनिश करायच्या अगोदरच जर तुम्हाला काही चुका वगैरे दुरुस्त करायच्या असेल तर करून घ्या. फिनिश केल्यावर चुका दुरुस्त केल्यानं काही फायदा होणार नाही. तर मी इथून फिनिश करतो.
फिनिशवर क्लिक करा. एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटवर क्लिक करायचं. बघा इथे एकच लेटर आहे. याच्यावर जर क्लिक जर केलं आणि ओके जर केलं तर बघा इथे 2 लेटर इथं आलेले आहेत. तर बघा 2 ॲड्रेसचे 2 लेटर या ठिकाणी आपले शो झालेले आहे. तर अशा प्रकारे दोन्ही लेटर इथं बनलेले आहे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. सबमिट करा. अजूनही आपल्याकडे 7.5 मिनिटाचा टायमिंग आहे. तुम्ही पूर्ण टाईमसुद्धा घेऊ शकता. सबमिट करतो मी. सबमिट केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला 25 मार्काचं काय विचारलं जाते, थेअरीचे क्वेश्चन म्हणजेच MCQचे क्वेश्चन विचारले जाते. 25 क्वेश्चन्स आहे आणि 25 क्वेश्चन्सला 1 मार्क आहे. आणि थेअरीमध्ये पास होण्याकरिता आपल्याला किती मार्काची आवश्यकता आहे बघा. थेअरीमध्ये पास होण्याकरिता आपल्याला 10 मार्काची आवश्यकता आहे. तर 10 क्वेश्चन जरी करेक्ट आले तर तुम्ही थेअरीमध्ये पास होऊ शकता. तर बघा, तर मी पटापट सोडून घेतो सर्व. फ्रीजचा इफेक्ट काढून टाकण्यासाठी व्ह्यू टॅब विंडोज ग्रुप फ्रीज पेनमधील डॅटाचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल म्हणत आहे. तर त्याच्यातनी आपल्याला अनफ्रीजवर क्लिक करावं लागेल. पॉवरपॉईंटमध्ये व्हिडिओ इन्सर्ट करण्यासाठी डॅटाचा वापर करतात म्हणत आहे. तर पॉवरपॉईंटवर व्हिडिओ एडिट करण्यासाठी त्याच्यातनी बघा आपल्याला फ्रॉम क्लिप आर्ट व्हिडिओवर क्लिक करावं लागेल. तर बघा हे याच्यात तिन्ही याच्यावरून करता येते. त्याच्यामुळे वरील सर्ववर क्लिक करा. पेजमेकर हे सॉफ्टवेअर डॅश या कंपनीने बनवलेले आहे. तर पेजमेकर हे सॉफ्टवेअर कोणत्या कंपनी बनवलेले आहे, तर अडोबने बनवलेले आहे. नेक्स्ट, डॅश हा नेटवर्कमधील मेन कॉम्प्युटर असून तो इतर कॉम्प्युटरना माहिती पुरवतो म्हणत आहे. तर कोण, सर्व्हर आहे. नेक्स्ट, ॲनिमेशन ट्रिगरचे महत्त्व काय म्हणत आहे. तर ॲनिमेशन ट्रिगरचे महत्त्व काय आहे बघा. तर याचं चार्ट ऑब्जेक्ट क्लिक आणि ड्रॅग करण्यासाठी. तर हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट, डॉक्युमेंटचे मार्जिन आणि इंडेंट सेट करण्यासाठी डॅटाचा वापर करता येते म्हणत आहे. तर कशाचा वापर करता येते, तर रुलर लाईनचा सुद्धा करू शकतो आपण. MS वर्डमध्ये तुमची फाईल सेव्ह करताना हे करावे लागते म्हणत आहेत. तर MS वर्डमध्ये फाईल सेव्ह करताना आपल्याला कशावर क्लिक करावं लागेल, सेव्ह ॲजवर क्लिक करावं लागेल. ईमेलमध्ये सिग्नेचर ॲड करणे शक्य आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे, सिग्नेचर ॲड करू शकतो आपण. MS वर्डमध्ये आपण बुकमार्क, फुटनोट हे वापरू शकत नाही म्हणत आहे. तर वापरू शकतो, म्हणून याचं उत्तर चूक आहे. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप डॅशचे संगणक आहे म्हणत आहे. तर कोणते संगणक आहे बघा ते, तर ते आहे मिनी कम्प्युटर्स आहे. पेज ऑप्शन अलाउ यू टू डिलीट द पेज इन पेज मेकर म्हणत आहे. तर त्यासाठी आपण इरेजवर क्लिक करावं लागेल. माऊस बटनचे एकदा क्लिक करण्याच्या क्रियेला डॅश असे म्हणतात म्हणत आहेत. तर एकदा क्लिक करण्याला सिंगल क्लिक म्हटले जाते. शिफ्ट प्लस टॅब एकत्रित प्रेस केल्यास काय होते म्हणत आहे. तर शिफ्ट प्लस टॅब एकत्रित केल्यास आपल्याला काय होते बघा. तर त्याचं उत्तर 2 नंबरला आहे. गुगल ड्राईव्हची फ्री स्टोरेज कॅपॅसिटी डॅश आहे म्हणत आहे. तर किती आहे बघा. तर गुगल ड्राईव्हची स्टोरेज कॅपॅसिटी आपली किती आहे, तर 15 GB आहे. पॉवरपॉईंटमध्ये डेटा इलुस्ट्रेटेड आणि कम्पेअर करण्यासाठी डॅटाचा वापर करतात म्हणत आहे. तर त्याचं इलुस्ट्रेट वापरल्या जाते. वी कॅन यूज डॅश फॅसिलिटी टू रिमूव्ह अनवॉन्टेड पार्ट ऑफ ग्राफिक्स म्हटलेलं आहे. तर त्यासाठी आपण क्रॉप करू शकतो. डिस्काउंट कॉलम इज अवेलेबल इन, तर याचं उत्तर आहे ए आणि बी मध्ये आहे. टू सिलेक्ट प्लेस होल्डर बॉक्स ब्रिंग माऊस पॉइंटर ऑन इट अँड डॅश डॅश ऑन इट म्हटलेलं आहे. तर त्याला ड्रॅग म्हटले जाते. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही म्हणत आहे. तर कोणतं याच्यातलं इनपुट डिव्हाइस नाही बघा. तर याच्यातलं वेगळं आहे, प्रिंटर आहे. डॅश डॅश हे सायबर क्राईमचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर सायबर क्राईमचे कोणतं उदाहरण आहे बघा. तर वरील सर्वच आहे.
इट इज पॉसिबल इन पॉवर पॉईंट टू हाईड द पर्टिक्युलर स्लाईड व्हील रनिंग द स्लाईड शो म्हणत आहे, तर बरोबर आहे. कोणती स्लाईड आपण हाईड करू शकतो. डॅश डॅश या केबलमधील डाटा लाईट पल्स थॉट ट्रान्सफर केला जातो म्हणत आहे, तर त्याला ट्विस्टेड पेअर म्हटले जाते. सी डीची कॅपॅसिटी डॅश डॅश आहे म्हणत आहे, तर 700 MB आहे. USB म्हणजे काय म्हणत आहे, तर USB म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस आहे. तर सीवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. वर्डमध्ये डॅश डॅश हे पेज रोटेशन आपल्याला बाय डिफॉल्ट असते म्हणत आहेत, तर कोणता आहे बघा, पोर्ट्रेट आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे. त्यानंतर सबमिट करा आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर बघा मित्रांनो, आपण इथे पास झालेला आहोत. तर आपण सगळ्या सेक्शनमध्ये पास झालेला आहोत. तर बघा ऑब्जेक्टिव्ह 25 ऑब्जेक्टिव्ह विचारलेले होते आपल्याला आणि पासिंगसाठी 10 पाहिजे होते, तर मला 15 मार्क मिळालेले आहे. त्यामुळे मी त्यातनी पास झालेला आहोत. त्यानंतर डिव्हिजन 2मध्ये ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट या तिन्ही मिळून आपल्याला 15च पाहिजे होते, तर आपण सर्व पास केलेला आहोत.